मित्रांनो मी सांगली प्रवीण तर इथे मावशी बघू शकता यांचं आता एवढं वय झालंय तर आता तिशीकभर जनावराचा खांडवा एकटं सांभाळते त्या मावशी. मावशी गाव कुठले? मासावाडी जाऊ. आता एवढ्या राव म्हशी आहे त्या इकडे खिलार गाय आहे त्या एवढं कसं काय तुम्हाला शक्य होतं राखायचं? राखाय तसेच का करायचं. हा आता वय किती आहे तुमचं? वय असली 50-60. 60 वर्ष झालंय. आता ही मित्रांनो आपल्या लक्ष्मीदादाच्या पत्नी आहे त्या बघा. लक्ष्मीदादा भाऊ आता मला वाटतंय चांगलं 75-80च्या वयाच्या आसपास गेलंय. भाऊ 400 मेंढराचा खांडवा सांभाळतय. त्यांचीच पत्नी ही बघू शकता आता इथं तिशीकभर जनावराचा खांडवा सांभाळते त्या इकडे ती. तरी कसं काय शक्य होतंय तुम्हाला एवढं राखायचं? तसेच राखाय हा का करायचं. लय आगळा तिकडं आणि यांचा नातवाला सुद्धा यांनी शिकवलंय बघा जनावराला. नातू आणि तिकडून आलाय बघा आपला बघा हे आलाय त्यांचा नातू बघा तिकड तो कधी याला सुद्धा शिकवलंय. मित्रांनो व्यवसायाकडे पळा नोकरी मागे काय नाही आहे ना मावशी. तुम्ही आता या जनावरांच्या मागे फिरत काय काय केलं आयुष्यात सांगा. म्हणजे काय काय बाबा सेटलमेंट केलं काय कसं केलं. नोकरी करून एखाद्या नोकरदारांनी एवढं कमवलं नसेल तेवढं या मावशीनं आणि यांच्या म्हणजे आपल्या लक्ष्मीदादा दोघांनी मिळून कमवलंय. आता ही मावशी बघा बंगल्यात राहते त्या आपलं दिवसभर आपलं मेंढर राखते त्या शेळ्याकडे असते त्या आपल्या म्हशी बघा खांडवा त्यांचा मागं मोठा लाट. तर मावशी सल्यूट बरं का तुम्हाला तुम्ही ह्या वयात सुद्धा काम करताय म्हणून.